आता पुढच्या 10 मिनिटात 50 घडामोडींचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे। संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, मात्र अजूनही त्या पीडितेला न्याय मिळाला नाहीये। दरम्यान कोपर्डीमध्ये पीडित तरुणीच्या स्मारक परिसरात तिच्या कुटुंबियांना आणण्यात आलं होतं। त्यावेळी पीडितेच्या आईने भावना अनावर झाल्यानं आक्रोश केला। अहमदनगरमध्ये पीडितेला श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात आला। दरम्यान भैय्यूजी महाराज यांच्या सूर्योदय परिवाराकडून कोपर्डीच्या निर्भयाचं स्मारक उभारण्यात आलंय, मात्र पाशवी अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीचं स्मारक कसं काय उभं राहू शकतं असा सवाल संभाजी ब्रिगेडने उपस्थित केला। दरम्यान कोपर्डीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून भैय्यू महाराजांनी कोपर्डीला न जाण्याचा निर्णय घेतलाय। कोपर्डी अत्याचार प्रकरणाला वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आलाय। दिल्ली गेटपासून हुतात्मा स्मारकापर्यंत निघालेल्या मार्चमध्ये युवती आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी हुतात्मा स्मारकाजवळ पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली। कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगावमध्ये मूक मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चामध्ये अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, चित्रा वाघ यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। तिकडे नागपुरात मांस घेऊन जाणाऱ्याला जमावाने केलेल्या मारहाण प्रकरणी 4 जणांना काल उशिरा रात्री नागपूर पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी मोरेश्वर तांदुळकर हा प्रहार संघटनेचा नेता असल्याची माहिती पोलिसांनी दिली। तर मारहाण झालेल्या सलीम इस्माईल शहा यांनी आपण भाजपचा कार्यकर्ता असल्याचं म्हटलंय। पुण्यामध्ये आंध्र प्रदेशहून 3 दिवसांपूर्वी आलेल्या आयटी इंजिनियरने आत्महत्या केली आहे। पुण्यामध्ये एक आयटी इंजिनियर गोपीकृष्ण दुर्गा प्रसाद असं त्यांचं नाव आहे। तो मूळचा आंध्र प्रदेशचा होता। विशेष म्हणजे 3च दिवसांपूर्वी तो पुण्यामध्ये एका कंपनीत रुजू झाला होता आणि तिसऱ्याच दिवशी त्याने आत्महत्या केली। पुणे ते मुंबई दरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या डेक्कन क्वीन रोखून धरणाऱ्या 3 महिला प्रवाशांना राष्ट्रविरोधी ठरवण्यात आले। 10 जुलैला पुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांनी डेक्कन क्वीन 1 तास रोखून धरली होती। त्यानंतर कारवाईचा बडगा उगारत रेल्वे पोलिसांनी 3 महिला प्रवाशांना अटक केली आहे। 11वीची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 1 दिवस वाढवून मिळू शकतो। 11वीच्या प्रवेशाची पहिली यादी सोमवारी जाहीर झाली होती। त्यानंतर 3 दिवसांचा अवधी या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी देण्यात आला होता। पहिल्या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांकरता कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे। मुंबईची ओळख असलेल्या डबेवाल्यांवरही आता जीएसटीचा परिणाम झालाय, कारण मुंबईचे डबेवाले 150 रुपयांनी महागलेले आहेत। मुंबईचे डबे म्हणजे डबेवाल्यांनी वाढत्या महागाईमुळे डबे पोहोचवण्याच्या शुल्कात दरवाढ केल्याचं मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाकडून सांगण्यात आलं। मुंबईतल्या विक्रोळी पार्क साईटमधील एसआरए पुनर्विकासातला घोटाळा लपवण्यासाठी कौशिक मोरे या बिल्डरने तब्बल 11 कोटींची लाच देण्याची तयारी दाखवल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ता संदीप येवलेने केलाय। या 11 कोटींपैकी 40 लाख वितरणाचं स्टिंग ऑपरेशन येवलेंनी सादर केलं। भिवंडीतील आंतरराष्ट्रीय खेळाडू रेहान शेखचा इमारतीच्या टेरेसवरून पडल्यानं मृत्यू झालाय। सिंगापूर इथे आशियाई लंगडी स्पर्धेसाठी रेहानची भारतीय संघात निवड झाली होती। त्या स्पर्धेसाठी घराच्या टेरेसवर सराव करत असताना रेहानचा अचानक पाय घसरला आणि तो खाली पडला। यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्याला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मुंबईतल्या भायखळा जेलमध्ये झालेल्या मंजुळा शेट्टी हत्या प्रकरणाची महिला आयोगानंतर आता महिला खासदारांनी दखल घेतली आणि त्या एकवटलेल्या आहेत। देशभरातल्या सुमारे 30 महिला खासदार भायखळा महिला कारागृहाला भेट देत आहेत। मुंबईतल्या सीएसटी स्टेशनवर 29 जूनला ट्रेनमध्ये अश्लील चारे करणाऱ्या आरोपीला 10 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली। 20 वर्षीय अशोक प्रधान हा मूळचा भुवनेश्वरचा आणि पोलिसांनी त्याला चेंबूरच्या माहुल गावामधून अटक केली। अखेर माझाच्या बातमीनंतर या तरुणाला अटक झाली। तिकडे नाशिकमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। अज्ञातानं धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झालाय। या घटनेची दृश्य सीसीटीव्हीत कैद झाली आहेत। दरम्यान या संपूर्ण प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल न झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाचा नवा अंदाज वर्तवलाय। येत्या 72 तासात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस सक्रिय होईल असं हवामान खात्याने म्हटलं। दरम्यान गेल्या 10 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे। 1 जुलै ते 11 जुलै दरम्यान पाऊसच न पडल्यानं राज्यातल्या 12 जिल्ह्यात चिंताजनक स्थिती आहे। मान्सूनने काही काळ विश्रांती घेतल्यावर डोंबिवली शहर आणि ग्रामीण भागात पावसाने दमदार हजेरी लावली। जून अखेरला पाऊस झाल्यानंतर जुलैचा 15वडा उजाडत आला, तरी लोक अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत होते। आज पावसाने कल्याणमधील काही भाग, डोंबिवलीचा शहर आणि ग्रामीण भाग यामध्ये बरसायला सुरुवात केली। तिकडे मान्सूनच्या आगमनानंतर काहीच दिवसात उत्तराखंड, मध्य प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये पावसाचा मोठा कहर पाहायला मिळतोय। उत्तरकाशी यमुनोत्री राज्य महामार्गावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे। उत्तराखंड राज्यातले
337 रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत, तर बद्रीनाथ हायवे 20 मीटरपर्यंत वाहून गेल्याची माहिती आहे. परिणामी बद्रीनाथ केदारनाथ यात्रा देखील तात्पुरती थांबवण्यात आली. माउंटेन बायकर अजय पडवळ याचा एका अपघातात मृत्यू झालाय. लडाखमधील खारडुंगला इथे अजयचा अपघात झाला. या अपघातात अजयच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता. यानंतर अजयच्या मित्रांनी त्याला वाचवण्याकरता रुग्णालयात दाखलही केलं. काही काळ अजयला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, मात्र त्याला वाचवण्यात काही यश आलं नाही. दुसरीकडे डोंबिवलीत देखील इमारतीच्या 5व्या मजल्यावरनं पडून चिमुकल्याचा मृत्यू झालाय. ऋषिकेश काळे असं 6 वर्षीय चिमुकल्याचं नाव आहे. डोंबिवलीतील ठाकूरवाडी परिसरातल्या ज्ञानप्रसाद इमारतीतली ही घटना आहे. आई झोपलेली असताना चिमुकला टेरेसवर जाऊन खाली पडला अशी माहिती आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू झाली की नाही हे पाहणं शिवसेनेची जबाबदारी असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. जळगावच्या धरण गावातल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शिवाय शिवसेनेने सरकारला शेतकऱ्यांपुढे झुकायला लावल्याचंही उद्धव यांनी सांगितलं. 15 जुलैला एनडीएच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद मुंबई दौऱ्यावर येत आहेत आणि सर्व घटक पक्षाच्या नेत्यांची ते भेट घेत आहेत. मात्र कोविंद मातोश्रीवर जाणार नसल्याची माहिती मिळते. कोविंद यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात मातोश्री भेटीचा उल्लेख नाहीये. कोविंद यांच्या मुंबई दौऱ्यात मातोश्री भेट नसल्यामुळे अनेक चर्चा रंगू लागल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनण्याआधी जसे होते तसेच आजही आहेत. प्रसिद्धीचा परिणाम त्यांच्या कामावर होत नाही असं वक्तव्य आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी केलं. नवी दिल्लीमध्ये द मेकिंग ऑफ अ लेजंड या पंतप्रधान मोदी यांच्या जीवनावरच्या आधारित पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. तिकडे भंडाऱ्यामध्ये भाजप आणि सेनेमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळते. भंडाऱ्यात महिला रुग्णालयाला नुकतीच सरकारने मंजुरी दिली, मात्र ही मंजुरी आपणच आणली असल्याचा दावा भंडाऱ्यातील भाजपचे डॉक्टर परिणय फुके आणि सेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर या दोघांनीही केलाय. चंद्रपुरात प्रियदर्शनी नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेवरनं भाजप सेना आमने सामने आले. भाजपने लावलेले बॅनर्स पाडून चंद्रपुरात शिवसैनिकांनी निषेध केला. तर दुसरीकडे भाजप महानगर शाखेच्या वतीने स्वतंत्र निमंत्रण पत्रिका शहरभर वितरित करण्यात आल्या. गोंदिया महाराष्ट्र बँकेतनं मिळालेले जास्तीचे 2 लाख रुपये एका महिलेने परत केले. गोंदियात सालकेशा तालुक्यातील ललिता डोंगरे यांनी बँकेतनं 37,000 रुपये विड्रॉ केले. मात्र बँकेच्या कॅशियरने चुकून ललिता यांना 2 लाख रुपये दिले. ही बाब त्यांना लक्षात येताच जास्तीचे पैसे महिलेने पुन्हा बँकेत जाऊन परत केले. अकोल्याच्या मध्ये पेशाने वकील असलेल्या तरुणीच्या नावे फेसबुकवर बनावट अकाउंट बनवणाऱ्याला अटक झाली आहे. या अकाउंटद्वारे अश्लील चॅटिंग केली जात असल्याचं बाब उघड झालेली होती. निलेश अबगड असं या भामट्याचं नाव आहे. त्याला उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील अहिमपूर गावातनं सिव्हिल लाईन पोलिसांनी अटक केली. इकडे मुंबईतल्या मेट्रो प्रकल्पात होणाऱ्या वृक्षतोडीची भरपाई म्हणून कफ परेड बंदराजवळील मच्छीमार नगरमध्ये भराव टाकून वृक्ष लागवड करण्यात आली आहे. भाजपच्या या योजनेला स्थानिक मच्छीमारांनी मात्र विरोध केला. या परिसरात जवळपास 20,000 कोळी बांधव राहतात. आपल्या सख्या बहिणीला बंद खोलीत तब्बल 10 वर्ष कोंडून ठेवण्याचा प्रकार गोव्यातील कांदोळीत उघड झालाय. सुनीता वेर्लेकर असं या महिलेचं नाव आहे आणि भावाने आणि भाऊजाईने मिळून तिला घराबाहेर असलेल्या छोट्या खोलीत कोंबून ठेवलं होतं. या प्रकरणी दोघे भाऊ आणि त्यांच्या पत्नी अशा 4घांना अटक झाली. कथित धर्मगुरू डॉक्टर झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा अकाउंटंट आमिर गजदर याला पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला. 5 लाखांच्या जात मुचलक्यावर गजदारची मुक्तता करताना त्याला तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देशही देण्यात आले. तसंच विना परवाना देश सोडण्यास त्याला मनाई करत त्याचा पासपोर्ट जमा करण्याचे निर्देशही कोर्टाने दिले. मुंबईत वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराप्रकरणी उच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला धारेवर धरलाय. वाहतूक पोलिसांकडून होणारा हा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी उपाययोजना काय करणार आहात असा सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला. याचबरोबर शहरातील रस्त्यांवर सर्वसामान्य वाहन चालकांना दिली जाणारी वागणूक बदलण्याची गरज आहे असंही हायकोर्टाने म्हटलं. काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केलाय. यात भारताचे 2 जवान शहीद झाले. सुरक्षा दलाच्या जवानांनी काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात हिजबुल मुजाहिदीनच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. या घटनेनंतर पाकिस्तानने सीमेवर गोळीबारही केलाय. एक भला मोठा हिमखंड अंटार्क्टिकापासून तुटला असून त्यामुळे अंटार्क्टिक द्वीपकल्पाचा आकारच बदलून गेलाय. सुमारे 5,800 वर्ग किलोमीटरचा हिमखंड 10 ते 12 जुलै दरम्यान अंटार्क्टिकापासून तुटलाय. या हिमखंडाला A68 असं नाव देण्याची शक्यता आहे. हा हिमखंड अंटार्क्टिकापासून तुटत असल्याचं नासाच्या ॲक्वामोडिस या उपग्रहाने टिपलं. ब्राझीलमधील एका कुटुंबात गर्भवती ब्रेनडेड महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिलाय. ब्राझीलच्या फ्रँकिलेन दे सिल्वा झाम्पोली पजिल्ल्या या ब्रेनडेड महिलेची 123 दिवसांनी प्रसूती झाली. 9 आठवड्यांची गर्भवती असताना फ्रँकिलेन मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फ्रँकिलेनचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला होता.
स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररने धडाकेबाज विजयासह विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. विशेष म्हणजे ज्या खेळाडूविरुद्ध गेल्या वर्षी विम्बल्डनमध्ये त्याला उपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागला होता, त्या कॅनडाच्या मिलोस राओनिकला त्याने पराभूत केला आणि वचपा काढलाय. दुसरीकडे ब्रिटनचा अँडी मरे आणि सर्बियाचा नोवाक जोकोविच या दोन खेळाडूंचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं. खांदा दुखापतींशी झुंजत असलेल्या जोकोविचला वेदनांमुळे सामना अर्धवट सोडावा लागला. त्यामुळे त्याचा प्रतिस्पर्धी बर्डिचला उपांत्य फेरीत सहज प्रवेश करता आला. अँड्रॉइड युजर्सला सर्वात जास्त त्रास असतो तो म्हणजे नको असलेल्या त्रासदायक ॲप्सचा. या त्रासापासून अँड्रॉइड युजर्सची सुटका करण्याकरता गुगल अनेक दिवसांपासून पर्याय शोधत होतं. अखेर गुगलने यासाठी पॅनिक मोड लॉन्च केलाय. यामुळे त्रासदायक ॲप्सपासून अँड्रॉइड युजर्सची आता सुटका होणार आहे. नौदल आणि सामरिक क्षेपणास्त्र दलांना अधिक मजबूत बनवण्यासाठी चीन त्यांच्या लष्करांमध्ये मोठी कपात करणार आहे. 23 लाखांचं सैन्य 10 लाखांपेक्षा कमी केलं जाईल असं चीनच्या अधिकृत प्रसारमाध्यमांनी म्हटलंय. चीनची इतिहासातली ही सर्वात मोठी लष्कर कपात असेल. चीनचं लष्करी वृत्तपत्र असलेल्या PLA डेली यामध्ये ही माहिती देण्यात आली. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांच्या कवितेचं एका कार्यक्रमात जाहीर वाचन करणं आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांना चांगलंच महागात पडले. पण गप्प बसतील ते कुमार विश्वास कसले. त्यांनीही अमिताभ यांना तोडीस तोड उत्तर देत युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडिओच्या उत्पन्नापोटी मिळालेले 32 रुपये पाठवण्याचं ठरवलं. सोशल मीडियावर चर्चेत असणारी ढिंच्याक पूजा आता बिग बॉसमध्ये एंट्री करणार असल्याची चर्चा आहे. पूजाच्या बेसुऱ्या आवाजातले व्हिडिओज सोशल मीडियावर मोठ्या संख्येने पाहिले जातात. तिची हीच लोकप्रियता लक्षात घेत तिला बिग बॉसच्या नव्या पर्वामध्ये एंट्री मिळणार असल्याचंही बोललं जात आहे. यंदाच्या आयफा सोहळ्याकरता अनेक बॉलिवूड स्टार्स न्यूयॉर्कमध्ये दाखल झालेत. या सोहळ्याला विराट, अनुष्का देखील हजेरी लावतील अशी बातमी आहे. कारण हे दोघेही न्यूयॉर्कमध्ये दाखल झालेत. नुकताच या दोघांनी शॉपिंगचा आनंद घेतलाय. रवींद्रनाथ टागोर यांच्या आयुष्यावरील आधारित सिनेमात इंटिमेट सीन्सना कात्री लागणार आहे. रवींद्रनाथ टागोर आणि त्यांची इंग्रजीची शिक्षिका अन्नपूर्णा तुरखोड यांच्या नातेसंबंधावर हा आधारित सिनेमा आहे. विश्वभारती विद्यापीठाच्या शिफारशीनंतर याचे इंटिमेट सीन काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बेवॉच नंतर प्रियंका चोप्रा आणखी एका हॉलिवूड सिनेमात दिसणार आहे. इजंट इट रोमॅन्टिक असं या सिनेमाचं नाव आहे आणि ती योगा अँबॅसेडरच्या भूमिकेत दिसेल. अलीकडेच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आणि 2019 मध्ये व्हॅलेंटाईन डेला हा सिनेमा रिलीज होईल. अभिनेत्री सोनाली बेंद्रेने नुकतीच प्रियंका चोप्राची भेट घेतलेली आहे. प्रियंकाचं सध्या न्यूयॉर्कमध्ये वास्तव्य आहे. याच न्यूयॉर्कमध्ये सोनाली तिच्या कुटुंबियांसोबत फिरायला गेली होती. यावेळी तिने प्रियंकाच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. गंगाजल, राजनीती आणि अपहरण या सिनेमांनंतर दिग्दर्शक प्रकाश झा आणखी एक नवा सिनेमा घेऊन येत आहेत. सत्संग असं या सिनेमाचं नाव आहे आणि सध्या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे. फ्लोरिडामधल्या पनामा बीचवर समुद्रात बुडणाऱ्या कुटुंबाला 80 जणांनी मानवी साखळी तयार करून वाचवल्याची घटना घडली आहे. कुटुंब किनाऱ्यावर खेळत असताना लाटेबरोबर वाहून गेलं. त्यावेळी कुटुंबात लहान मुलं देखील होती. मग या कुटुंबातील सदस्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला आणि वेळीच प्रसंगावधान दाखवत बीचवरील एका महिलेने इतर नागरिकांना जमा केला आणि मानवी साखळी तयार केली आणि या कुटुंबाला समुद्रातून सुरक्षित बाहेर काढले.